नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल कॉम्पिटिटिव्ह स्ट्रगलर्समध्ये. आज पाहूया की विधान परिषद आणि विधानसभा आपलं जे अधिवेशन चालू आहे त्याच्यामध्ये आपला एक प्रश्न जो की कॉमर्स विद्यार्थ्यांच्या संदर्भात आहे त्याच्याविषयी थोडक्यात बोलणार आहोत आपण. इथं बघू शकता आज हा आपल्या प्रश्न इथे बघू शकता की 8 नंबरचा ॲडव्होकेट निरंजन डावकरे, श्री प्रवीण दरेकर, श्री प्रसाद लाड, डॉक्टर परिणय फुके, श्री सदाशिव खोत, श्री ज्ञानेश्वर म्हात्रे, श्रीमती उषा खापरे, श्री संजय केनेकर यांनी इथं बघू शकता की राज्यातील विविध शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये वित्तीय स्वरूपाच्या पदाकरिता, वित्तीय म्हणजे आपले जे कॉमर्सचे पद आहेत, वाणिज्य शाखेतील पदवी अनिवार्य करण्याबाबत. ओके, हे खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी, कारण खूप दिवसापासून की जे पद कॉमर्सचे आहेत ती कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनाच भेटली पाहिजे. एक महानगरपालिकेमध्ये जाहिरात आलेली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये. इथे रोखपाल पदाचे 13 जागा आहेत आणि त्याच्यामध्ये फक्त यांनी ग्रॅज्युएशन अशी अट दिलेली आहे. आणि या रोखपालच पद म्हणजे ह्या रोखपाल पद जे आहे त्याचं पात्रता हे मागच्या वर्षी फक्त कॉमर्सचे विद्यार्थी इलिजिबल होते आणि ह्या वर्षी असं म्हणजे आणि याच पद एक नवी मुंबई किंवा दुसरे कुठल्या तर डिपार्टमेंटमध्ये जाहिरात आलेली आहे. त्याच्यामध्ये रोखपालच पद, परंतु आणि याची अपडेट पण आपण दिलेली आहे. आपलं ट्विटर चॅनल असेल किंवा आपलं टेलिग्राम चॅनल असेल किंवा आपण प्रत्येक वेळेस अपडेट देत असतो आपल्या यूट्यूब चॅनलवर देखील. आणि त्या रोखपाल पदाचीच यांनी ग्रॅज्युएशन आणि एका बाजूला वाणिज्य शाखा म्हणजे असे तफावत आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न आपण मांडला होता आणि खूप दिवसापासून आपण या गोष्टीसाठी आपण पाठपुरावा केला होता. आपण मेलसुद्धा केले होते, खूप सारे मेल केले होते आपण. सहकार विभागामध्ये सुद्धा मेल केल्यानंतरच त्यांनी काही दिवसापूर्वी आपण त्याची अपडेट देखील दिलेलं आहे. आणि त्याचंसुद्धा सहकार विभागामध्ये सुद्धा त्यांनी असं केलं की जे वाणिज्य शाखेतील विद्यार्थी आहेत त्यांनाच पात्रता त्यांचे म्हणजे ग्रॅज्युएशन झालेले असते BCom आणि MCom असतील किंवा MBA फायनान्स वगैरे ते विद्यार्थी असतील, तेच विद्यार्थी फक्त जे टेक्निकलचीच पदं म्हणू आपण त्याच्यासाठीच पात्र राहतील. हा आज प्रश्न आपला विधानसभेमध्ये असणार आहे. ओके, तर हा खूप दिवसानंतर आपण त्यानंतर तुम्ही पाहू शकता की राज्यातील विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये वित्तीय स्वरूपाच्या पदाकरता वाणिज्य शाखेतील विद्यार्थी पदवी अनिवार्य करण्याबाबतचा मुद्दा उद्या म्हणजे 23 मार्च म्हणजे आज रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या अधिवेशनात तारांकित प्रश्नांच्या यादीत प्रश्न क्रमांक 8325 समाविष्ट करण्यात आलेला आहे. हा आपल्या कॉमर्स विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय असून आपल्यासाठी आनंदाचा आणि ते शिक्षण ठरणार आहे. कारण याच्यामध्ये जर फक्त निर्णय जर असा झाला तर हे फक्त पदं जी आहेत ती आपल्यालाच भेटतील आणि यांनी ग्रॅज्युएशनवाले जे पात्रता आहे ते काढून टाकण्यात येईल. आणि त्याच्यानंतर जे MPSC मार्फत जे सहाय्यक संचालक म्हणून पद भरण्यात येतं, क्लास 1 अधिकारीचं असतं. आता सध्या 32 जागा आहेत, ते सुद्धा स्वतंत्र केडर करून, जसं की अभियांत्रिकीवाले विद्यार्थी आहेत, कृषीवाले असतील, वनसेवावाले असतील, राज्यसेवेच्या कोर जागा असतील, हो यांच्यासाठी वेगळी पात्रता आहे. म्हणजे जे टेक्निकलचे विद्यार्थी सिव्हिलचे आहेत त्यांना फक्त सिव्हिलचे आहेत. त्याच्यानंतर आता काल पेपर झाला औषध निरीक्षक यांचा, त्यांची सेपरेट एक पात्रता आहे, B फार्मसी किंवा D फार्मसी. मग प्रॉपर ते विद्यार्थी त्या फॅकल्टीचे घेतले जातात गव्हर्नमेंटमध्ये. मग कॉमर्सचे विद्यार्थीच का नको आहे? कॉमर्सचे विद्यार्थीच का नको आहे की शासकीय जे निमशासकीय विभाग आहे त्याच्यामध्ये वाणिज्य शाखेतले विद्यार्थीच का नको आहे? BComवाले, MComवाले, वाणिज्य MBA फायनान्समधले काय विद्यार्थी असेल किंवा CA असतील, हे विद्यार्थी का नको आहे? हा मोठा खूप मुद्दा आहे आणि खूप दिवसापासून आपण या गोष्टीचा पाठपुरावा करत होतो. आपले प्रवीण सर असतील, प्रवीण कड सर यांनीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये याच्यासाठी धरून ठेवली होता हा मुद्दा. आणि आपण बऱ्याच प्रकारे आणि आपल्या टेलिग्राम चॅनल असेल किंवा आपल्या ट्विटर माध्यमातून किंवा आपण मी यूट्यूबला देखील व्हिडिओ बनवलेले आहेत आणि अशा खूप साऱ्या माध्यमामधून आपण हा जो प्रश्न मांडला जाणार आहे आज, हा सर्व विद्यार्थ्यांनी मेल केलेले असतील, कोणी अप्रत्यक्ष जे विद्यार्थी भेटले असतील. हा फक्त कॉमर्सचे विद्यार्थी म्हणूनच नाही, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये त्या फॅकल्टीचे विद्यार्थी घेतली जात आहेत. जसं की वनसेवा असेल त्याचे वनसेवावाले विद्यार्थी घेतले जातात, सिव्हिलवाले, अभियांत्रिकीवाले घेतले जातात. त्याच्यानंतर RTOची जाहिरात आल्यानंतर ते टेक्निकलचे पोरं त्यांची घेतले जातात. म्हणजे पात्रता वेगवेगळी आहे. मग D फार्मसीचा काल पेपर झाला औषध निर्माणाचा, तिथे यांनी ग्रॅज्युएशन का नव्हतं? कारण ते टेक्निकल पद आहेत, त्याच्यामध्ये तेच विद्यार्थी घेतले जातात, त्यांना त्या गोष्टीचं ज्ञान असतं. विद्यार्थ्यांनी पदवी कशासाठी घेतलेली असते
थोडक्यात सांगायचं गेलं तर पदवी विद्यार्थी त्या सब्जेक्टमध्ये एक असं विद्यार्थी म्हणजे एकदम पूर्णतः सर्व गुण संपन्न होतो, म्हणून त्या विद्यार्थ्यांनी त्याची पात्रता घेतलेली असते. आणि असे जर पदं रोखपाल असतील किंवा ऑडिटरची असतील, लेखापरीक्षकांची पदं असतील, हे जर सरकार जर असं सेवा प्रवेश नियम बदल करून जर ह्याच्यामध्ये जर वेगळ्याच एनी ग्रॅज्युएशनवाले विद्यार्थी टाकत असेल आणि फक्त पोरांनी फॉर्म भरायचे, म्हणजे आता याचे तात्पर्य काय, तर लोकपाल पदाचे 13 जागा आणि त्याच्यामध्ये आता फक्त कॉमर्सचे विद्यार्थी म्हणल्यावर 2-3 हजार फॉर्म भरतील विद्यार्थी जे असतील ते. जर आता यांनी ग्रॅज्युएशन केलं तर मग 40,000 फॉर्म होतील आणि 1,000 रुपये फीस आहे प्रत्येकाची. ह्या गोष्टीचा सुद्धा सरकारने विचार केला पाहिजे. सरकार ह्या गोष्टीने विचार करतात त्यांच्या बाजूने. विद्यार्थीसुद्धा 1,000 रुपये फीस भरत आहेत म्हणजे त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट असते. पहिलं 300 रुपये फीस होती महापोर्टलतर्फे, आता 1,000 रुपये फीस केली. ह्याचा विधानसभेमध्ये सुद्धा हा प्रश्न मांडला गेला होता. बघूया त्या काळामध्ये काय होईल, आपण सकारात्मक राहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघू शकता की हा मुद्दा विधान परिषदेच्या अधिवेशनामध्ये चर्चेला जाण्यासाठी आतापर्यंत सर्वांनी घेतलेल्या अविरत प्रयत्नाचे फळ आहे. याबद्दल सर्वांचे अभिनंदन आणि कौतुक. तसेच कॉमर्स सर्कल टीमचे सुद्धा आभार. आणि इथं बघू शकता की त्याच्यानंतर तसेच आपले भरपूर जे असते की आमदार असतील त्याच्या आपण निवेदन वगैरे दिले होते. काही विद्यार्थ्यांचे ते आपण फोटोसुद्धा दिले होते. इथं बघू शकता की केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे, कारण आपण ह्या गोष्टीचा पाठपुरावा केला होता. भरपूर विद्यार्थ्यांनी त्या लेवल आपले आमदार असतील स्थानिक लेवलचे त्याचं लेटर वगैरे देऊन किंवा अर्ज वगैरे देऊन सर्व काही बघितलं होतं. आणि हा प्रश्न सध्या आपला आता विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये आलेला आहे. आणि सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की अशा गोष्टीसाठी तुम्ही जरा सपोर्ट करत चला. फक्त अभ्यासिकेमध्ये बसलं ना, अभ्यास केलं म्हणजेच तुम्हाला परीक्षेमध्ये जास्त मार्क पडतील. जर जागाच नसतील तर तुम्हाला मार्क पडून फायदा नाही. समजते का? मागच्या वर्षी राज्यसेवेमध्ये उपजिल्हाधिकारी पदाची जागाच नव्हती. म्हणजे राज्यामध्ये एक प्रथम विद्यार्थी येऊन जर तो उपजिल्हाधिकारी होत नसेल आणि 134 का 140 जागा जर प्रमोशन भरल्या जात असतील, ह्या गोष्टीचा विचार करणंसुद्धा खूप गरजेचं आहे तुम्हाला. कारण फक्त अभ्यासिकेमध्ये बसून आणि मोबाईल हातात घेऊन आणि फक्त ट्विटरमध्ये सपोर्ट करून काय होत नसते. ज्या गोष्टी आपले विद्यार्थी असतील ते आपले स्थानिक आमदार असतील त्यांच्याशी भेटलं पाहिजे, त्यांना विचारलं पाहिजे, लेटर दिले पाहिजे. या गोष्टी मग असे प्रश्न येतात विधानसभाच्या पटलावर, ते असे प्रश्न मांडले जातात. जर तुम्ही जर एकजुटीने राहिलेत, म्हणे केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. एकजुटीनं राहा तर एकजुटीने टिकाल. ओके, तर अशाच प्रकारे आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा. आपलं चॅनल काय आपण काय जास्त पैसा कमवायचा म्हणून नाही. ज्या विद्यार्थ्यांना न्याय पाहिजे, ज्या विद्यार्थ्यांना खरंच गरज आहे, ज्या विद्यार्थ्यांना सेवा प्रवेश नियमामध्ये डावललं जाते, आज हा फक्त कॉमर्सचा ते विद्यार्थ्यासाठी बनवलेला आहे व्हिडिओ. उद्याच्याला जर कुठला विद्यार्थ्यावर अन्याय झाला तर आपण त्याच्यासाठी सुद्धा व्हिडिओ बनवू आपल्या चॅनलवरती. ओके, तर या गोष्टी ध्यानात असू द्या आणि तुमच्या मित्रासोबत देखील शेअर करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.